श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 41. ढोंगी परिव्राजकाचा वृत्तांत. श्री भास्कर पंडित म्हणाले की श्री श्रीपाद वल्लभ हे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, राजराजेश्वरी स्वरूप आहेत. त्यांच्यातील देवी तत्व त्यांचे अनुष्ठान करणाऱ्यांना कळते. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाणी असतात असे मी ऐकले होते. त्याबद्दल विस्ताराने सांगण्याची विनंती मी भास्कर शास्त्रींना केली. त्यावर भास्कर शास्त्री म्हणाले, अंबिका प्रत्येक वक्तव्यातून व्यक्त होत असते. ती प्रत्येक मनुष्याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या मनात बोलत असते. आपणास कानाद्वारे ऐकू येणारे वाक्य स्थूल असते. जे वाक्य मुखाच्या बाहेर ऐकू येत नाही परंतु अंतर्यामी असून केवळ ओठांच्या हालचालीवरून आपल्याला त्याचा अर्थबोध होतो, त्याला मध्यमा वाणी म्हणतात. या मध्यमा वाणीपेक्षा थोड्या सूक्ष्म असणाऱ्या वाणीला वैखरी म्हणतात. कंठाच्या आतील वाणी गळ्यापर्यंत येते, तेथून बाहेर येऊ शकत नाही अशी वाणी जी आतच म्हणजे मनातच असते तिला पश्यंती वाणी असे म्हणतात. या पश्यंतीहूनही सूक्ष्म असणारी नाभीमध्ये निर्विकल्पपणे राहून संकल्प मात्र असणारी वाणी म्हणजे परावाणी होय. अंबिकेची आराधना त्रिपुर भैरवीच्या स्वरूपात सुद्धा करतात. गुणत्रय, जगत्रय, मूर्तित्रय, अवस्थात्रय या सर्वांची आदिशक्ती त्रिपुर भैरवी असून ती त्रैलोक्यावर राज्य करते. बाळानो, आपण तिच्यापुढे श्रद्धेने आत्मसमर्पण करून संपूर्ण शरणागती पत्करल्याने या लोकात किंवा अदृश्य लोकात कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व आडवे आले असता आपले काहीच नुकसान होत नाही. विरोधी शक्ती केवळ भौतिक जगातच परिमित नसतात, तर त्या प्राणमय, भौतिक, मानसिक व आध्यात्मिक जगतात सुद्धा असतात. आपण जेवढी प्रगती करू इच्छितो तेवढी प्रगती साधल्यावर त्या लोकात आपण तसेच जीवन जगू शकतो जसे भौतिक प्रपंचात जगतो. मानवाला प्रगती करावयाची असल्यास त्याच्या श्रद्धा हवी आणि त्याबरोबर दृढ विश्वासही हवा. संपूर्ण विश्वास असणे म्हणजे श्रद्धा. अनुभवातून विश्वास मिळवायचा असतो. आपण आपले जीवन विश्वासाच्या आधारावरच जगत असतो. आपल्या संकटकाळी परमेश्वराचे सहाय्य निश्चितपणे मिळेल आणि तोच या संकटातून आपल्याला सोडविल असा आपला दृढ विश्वास हवा. विश्वासाबरोबरच अशा प्रकारची प्रतीती जेव्हा आपल्यात उत्पन्न होते तेव्हा तो आत्मविश्वास बनतो. शक्ती ही ज्ञानाची परिणती क्रियाशून्यतेत होते. ज्ञानहीन शक्ती आंधळी असून विनाशाला कारण होते. म्हणून आपण ज्ञान संपादन करून प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे. शक्तीच्या अनुग्रहानंतर परिपूर्णता साधली पाहिजे. शक्तीला ज्ञानाची अनुमती असावी. सांख्य मार्गात चैतन्याला पुरुष म्हटले आहे आणि कर्म करणाऱ्याला प्रकृती म्हटले आहे. अवनत अवस्थेत या दोघांमध्ये विरोध असतो. चैतन्य कर्म करीत नाही आणि प्रकृतीला ज्ञान नसते. प्रकृती आणि पुरुष हे दोघे मिळूनच सृष्टीचे कार्य चालवितात. हे दोघेही विकलांग आहेत. चैतन्य लंगडे आणि प्रकृती आंधळी आहे. समस्त लोकांमध्ये आंधळेपणा आणि लंगडेपणा कसा व्यापून आहे ते समजावून सांगण्यासाठी श्रीपाद प्रभूंच्या कुटुंबात एक भाऊ आंधळा आणि एक भाऊ लंगडा जन्मला होता. चैतन्य लंगडे आणि प्रकृती आंधळी असल्याचे ते प्रतीक आहे. उन्नत स्थितीत पोचल्यानंतर पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही ईश्वर आणि ईश्वरी या नावाने ओळखले जातात. तेव्हा या दोघांमध्ये विरोध नसतो. श्रीपाद प्रभूंनी योग्य वेळी योग्य काळी आपल्या बंधूंचे अपंगत्व दूर केले. लोकांमधील अंधत्व आणि पंगुत्व घालवण्याच्या विराट कार्याची सूचना म्हणून त्यांनी हे कार्य केले होते. पुरुष आणि प्रकृती जे चिरंतनपणे उन्नत अशा स्थितीत असतात त्यांना ब्रह्ममाया असे संबोधिले जाते. श्रीपाद प्रभूंनी वयाच्या 16व्या वर्षी वैराग्य धारण करून घराचा त्याग केला आणि धर्मप्रचारासाठी ते घराबाहेर पडले. ते स्वतःच ब्रह्म आणि तेच माया असल्याचे सामान्य जनास समजावून सांगण्याचे उद्दिष्ट त्यांच्या गृहत्यागामागे होते. अपरिमित आणि अनंत गुण असलेल्या ब्रह्मस्वरूपास परिमित करणारी शक्ती म्हणजे माया. श्रीपाद प्रभू अपरिमित ब्रह्मस्वरूप असून सुद्धा त्यांनी मायेसमोर न झुकता परिमित व्यवहार केला. हे सूचित करण्याच्या उद्देशाने श्रीपाद प्रभूंनी पीठिकापुरात जन्म घेतला. हे स्पष्टपणे सर्वश्रुत होते की 16 वर्षांच्या नंतर ते मायेच्या अधीन नव्हते. ते अमर्याद ब्रह्मस्वरूपात होते. ते परतत्व असून भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी अवतार धारण केला. निम्न स्तरावर प्रकृती सामर्थ्यवान असते. या स्थितीचे प्रतीक म्हणून पीठिकापुरात झालेले तर्क, वितर्क, चर्चा आदींचा श्रीपाद प्रभूंच्या चरित्रामृतात समावेश आहे. त्यानंतर मधल्या स्तरावर प्रकृती आणि पुरुष दोन्ही समान असतानाचे प्रत्यंतर म्हणून पीठिकापुरातील काही अविश्वास दाखवणारे त्रासदायक लोक आहेत.
त्याचप्रमाणे विविध अनुभव असणारी, विश्वास असणारी, प्रभूंना अवतार म्हणून ओळखणारी काही मंडळीही होती. श्रीपाद प्रभूंनी पिठिकापूर सोडले तेव्हा ती प्रकृतीची उन्नत स्थिती होती. या स्थितीत माया अंतर्लीन होती. या स्थितीत प्रभूंना ते ब्रह्मस्वरूप आहेत हे निस्संदिग्धपणे जाहीर करावे लागले आणि त्यांच्या दिव्य अवताराच्या लीला विस्तृतपणे दाखवाव्या लागल्या. अशी ती उच्च स्थिती होती. पिठिकापूरमधील वातावरण त्याला पूरक नसल्याने त्यांनी पिठिकापूर सोडले. संपूर्ण विश्वामध्ये श्रीपाद प्रभूंचे महात्म्य प्रसृत झाल्यानंतर येणाऱ्या शताब्दीमध्ये त्यांच्या संकल्पाप्रमाणे पिठिकापुरमच्या रहिवाशांमध्ये सुद्धा ज्ञानोदय होणार आहे. श्रीपाद प्रभूंची दिव्य चैतन्य शक्ती मानव चैतन्याचे अपंगत्व आणि प्रकृतीचे अंधत्व दोन्हीचे निवारण करील. कोणत्या परिस्थितीत श्रीपाद प्रभूंनी पिठिकापूर सोडले याविषयी श्री भास्कर शास्त्री यांना विचारले असता त्यांनी अशा प्रकारे सांगायला सुरुवात केली. श्रीपाद प्रभूंच्या लीला सामान्य मानवांना अनाकलनीय आहेत. भास्कर शास्त्री म्हणाले, एकदा एक संन्यासी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात आला. तो श्री दत्तात्रेयांचा भक्त होता. तो दत्तदीक्षा सुद्धा देत असे. त्यांनी जाहीर केले की 40 दिवस दत्तदीक्षेचे अनुसरण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. पिठिकापुरमच्या अनेक ब्राह्मणांनी त्याच्याकडून दत्तदीक्षेचा स्वीकार केला. त्यासाठी तो मोठ्या रकमेच्या दक्षिणाही स्वीकारित होता. त्या दक्षिणेतील काही भाग तो त्याच्याकडून दीक्षित झालेल्या ब्राह्मणांना देत असे. हे दीक्षा घेतलेले ब्राह्मण इतर जातीच्या लोकांना त्या संन्याशाकडून दीक्षा घेण्यास आणि उदारपणे दान देण्यास सांगत होते. दीक्षा घेऊन मोठी रक्कम दक्षिणा म्हणून देऊन अर्थपूर्ण आयुष्य जगा असे ते दीक्षित ब्राह्मण सांगत होते. ब्राह्मण वचनाचा अनादर करता न आल्याने अनेक लोकांनी दीक्षा घेऊन त्या संन्याशाला दक्षिणा म्हणून मोठ्या रकमा दिल्या. त्या दरम्यान दत्तदीक्षा घ्यावी की नाही यावर वाद सुरू झाला. ब्राह्मण परिषद, क्षत्रिय परिषद आणि वैश्य परिषद यांचे एक संयुक्त संमेलन झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष श्री बापनाचार्युलू होते. ते म्हणाले, श्री दत्तप्रभू तर सर्वांचेच आहेत, त्यामुळे सर्व लोक दत्तदीक्षा घेऊ शकतात. 18 वर्णांचे सगळेच लोक संन्यासी महाराजांकडून दीक्षा घेऊ शकतात. दीक्षा घेण्याची ही सुवर्ण संधी सर्वांनाच उपलब्ध झाली पाहिजे. यावेळी ब्राह्मण परिषदेतील बहुसंख्य लोक म्हणाले, महोदय, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य लोक आचार संपन्न असल्यामुळे दीक्षेस पात्र असतात, परंतु शूद्र वर्णाचे लोक अनाचारी असल्याने त्यांना दीक्षा घेण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडून दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपश्शक्तीने त्यांना शुद्ध करू शकतो. यावर बापनाचार्युलू म्हणाले, सर्व जातींमध्ये आचारवंत आणि अनाचारी दोन्ही प्रकारचे लोक असतात. कोण आचार संपन्न आणि कोण अनाचारी हे सांगणे मोठे कठीण असते. त्यामुळे सामूहिक कल्याण, स्थैर्य, क्षेम यावर दृष्टी ठेवून आपण दत्तहोम किंवा इतर यज्ञ यागादी कार्यक्रम करून संघातील क्षेम, स्थैर्य हे साधू शकतो. दक्षिणा घेऊन शूद्रांना दीक्षा न देणे म्हणजे मला त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे वाटते. दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपश्शक्तीने शूद्र लोकांना शुद्ध करून घेतल्यानंतर ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य लोकांचा सुद्धा आपण उद्धार करू शकतो. याप्रमाणे कोणत्याही जातीतील लोकांना वैयक्तिकरित्या स्वतंत्र दीक्षा देण्याची आवश्यकता नाही. याशिवाय दक्षिणेची रक्कम फार जास्त ठेवली आहे. प्रत्येक जातीत गरीब लोक असतात. ते एवढी रक्कम दक्षिणा म्हणून देऊ शकणार नाहीत. आपल्याला एवढी मोठी रक्कम दिल्यानंतर त्यांना काही दिवस उपाशी राहावे लागेल. दक्षिणा ही ऐच्छिक असली पाहिजे. यथाशक्ती आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने दिलेली दक्षिणाच दक्षिणा म्हणून स्वीकारली तरच दत्तप्रभू संतुष्ट होतील. यावर तिथे जमलेल्या ब्राह्मणांनी आक्षेप घेऊन म्हटले, आपण ब्राह्मण असूनही आपल्या गावात आलेल्या त्या थोर परमहंस परिव्राजकांचे स्वागत पूर्ण कुंभाने किंवा वेदमंत्रांनी केले नाही. महाराजांनी स्वतः जनहित भावनेने आपणा सर्वांना दीक्षा दिली, परंतु आपल्या ब्राह्मण परिषदेने मात्र त्यांच्याबद्दल उदासीन असावे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. यावर बापनाचार्युलू म्हणाले, खरे तर परमहंस परिव्राजकाचार्य यांचे स्वागत करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. प्रथम त्यांच्या प्रधान शिष्यांकडून काही दिवस अगोदर ब्राह्मण परिषदेस त्यांच्या आगमनाची सूचना मिळायला हवी. त्यावर परिषद संपूर्ण विचार करून त्यांच्या प्रधान शिष्यांबरोबर शास्त्रचर्चा करून सर्व गोष्टी निश्चित करते. त्यामुळे प्रधान शिष्यांचे शास्त्रातील प्रावीण्य कळते. त्यानंतर परिषद ते योग्य परिव्राजकाचे शिष्य असल्याचा निर्णय घेते. त्याच्यानंतर परमहंस परिव्राजकांचे आगमन होते, तेव्हा त्यांचे स्वागत वेदमंत्रांनी आणि पूर्ण कुंभाने केले जाते.
नंतर त्यांच्याबरोबर शास्त्रचर्चा होते. यानंतर परिव्राजक महाशयांच्या सूचनेप्रमाणे यज्ञ, याग, दीक्षा किंवा प्रवचनांचे आयोजन केले जाते. अशी कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता हे परिव्राजकाचार्य कुक्कुटेश्वरास आले. आल्याबरोबर लगेच त्यांनी दीक्षेचा प्रस्ताव मांडला आणि गुरुदक्षिणा सुद्धा मागितली. हा सर्व आपल्या नियमांविरुद्ध घडलेला प्रकार आहे. यावर ब्राह्मण म्हणाले, नियमांचे उल्लंघन झाले किंवा नाही या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. आता तुम्ही किंवा तुमचे जावई अप्पलराज शर्मा दीक्षा घेऊन दक्षिणा देणार आहात की नाही? यावर बापनाचार्युलू म्हणाले, सामूहिक स्थैर्यासाठी दीक्षा घ्यायचा आमचा विचार आहे. वैयक्तिक क्षेमस्थैर्य यासाठी आम्ही दीक्षा घेत नाही, त्यामुळे दक्षिणा देणार नाही. ब्राह्मणांपैकी ज्यांना दीक्षा घ्यायची आहे ते स्वेच्छेने घेऊ शकतात. ब्राह्मण परिषद ही सामूहिक समस्यांसाठी असते. सामूहिक प्रयोजन असलेल्या विषयावर परिषद विचार विनिमय करते. वैयक्तिक दीक्षा किंवा वैयक्तिक समस्यांबद्दल परिषद विचार विनिमय करत नसते. श्री बापनाचार्युलूंनी असे ठामपणे आपले मत व्यक्त केले. श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांनी दीक्षा घेणे किंवा न घेणे हे त्यांच्या इच्छेवर सोपविले गेले. श्रीपाद प्रभूंकडून दत्तदीक्षा. श्रीपाद प्रभूंवर श्रद्धा भक्ती असणाऱ्या लोकांमध्ये काही शेतीचा व्यवसाय करणारे होते. यामध्ये प्रमुख व्यंकटप्पय्या श्रेष्ठी होते. श्रीपाद प्रभू व्यंकटप्पय्यांच्या घरी जाऊन म्हणाले की दत्तदीक्षा मिळाली नाही म्हणून कोणी निराश होऊ नये. आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्या असे त्यांनी जाहीर केले. मंडल म्हणजे 40 दिवस दीक्षेची गरज नाही, 1 रात्री दीक्षा घेतली तरी पुरे आहे. श्रीपाद प्रभू एक संपूर्ण दिवस व्यंकटप्पय्यांच्या घरी 18 वर्णाच्या लोकांना दीक्षा देत होते. ही दीक्षा घेणाऱ्या साधकांमध्ये काही ब्राह्मण, थोडे क्षत्रिय आणि काही वैश्य होते. श्रीपाद प्रभूंचे दत्त स्वरूपात प्राकट्य. श्रीपाद प्रभू बहुरूपी असून दत्त स्वरूपात प्रगट होण्याचा तो दिवस होता. तो श्री दत्तप्रभूंचा आवडता वार गुरुवार होता. दीक्षा घेतलेल्या सर्व भक्तांना त्यांनी मंगलमय आशीर्वाद दिला. सर्व भक्तांना भजन करायला लावले. त्यांनी जाहीर केले की ते दत्त असून आता त्यांच्यापुढे एक फार मोठे विस्तृत कार्य त्यांची वाट पाहत आहे. त्यांचे स्मरण करताच ते संतुष्ट होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी लवकरच प्रभू नरसिंहवर्मांच्या घरी गेले. तिथे श्रीपादांना विधीपूर्वक अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यांनी केवळ एकच केळे स्वीकारले आणि नरसिंह वर्मांच्या घरी असलेल्या गोमातेस दिले. यानंतर ते व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरी आले. तिथे सुद्धा त्यांना मंगल स्नान घालण्यात आले. इथे त्यांनी लोणी, दूध, ताक आणि साईचा स्वीकार केला आणि तिथे ते म्हणाले, माझे भक्त मला आता बोलवीत आहेत. पिठिकापुरम सोडून जाण्याची वेळ आता आली आहे. त्यानंतर ते आपल्या आजोबा बापन्नाचार्युलूंच्या घरी आले. तिथे सुद्धा त्यांनी अभ्यंग स्नान केले. श्रीपाद श्रीवल्लभांनी जाहीर केले की ते प्रत्यक्ष दत्त स्वरूप आहे. श्रीपाद प्रभू म्हणाले की श्रीपाद श्रीवल्लभ हे रूप आभासात्मक आहे. समस्यांनी ग्रासलेले, दीर्घकालीन आजारांमुळे होणाऱ्या वेदना सहन करणारे रोगी दुःखातिरेकाने त्यांना हाक मारित आहेत. ते श्री दत्त आहेत हे स्पष्टपणे जाहीर करण्याचा व त्यांच्या दिव्य लीलांद्वारे जगाचा उद्धार करण्याच्या कार्याचा प्रारंभ करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. यानंतर ते आपल्या घरी आले. जेव्हा श्रीपाद प्रभूंच्या आईवडिलांनी त्यांच्या विवाहाविषयी बोलण्यास सुरुवात केली तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, मी आतापर्यंत अनेक वेळा आजोबा श्री श्रेष्ठी आणि वर्मांना अनघालक्ष्मी समवेत दर्शन दिले आहे. त्या दिव्य दाम्पत्याला श्री श्रेष्ठी आणि श्री वर्मांच्या आमराईत आणि शेतात विहार करताना सर्वांनीच पाहिले आहे. हे पहा, माझे अनघालक्ष्मी समवेत दिव्य मंगलमय स्वरूप. असे म्हणत श्रीपाद प्रभूंनी आपल्या त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ आपल्या माता पित्यांना घडविला आणि त्या दर्शनाने प्रभूंचे आईवडील अभिभूत झाले. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी माझ्या आगमनाच्या वेळी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते की माझ्या विवाहाचा प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईन. अत्यंत नम्रपणे प्रभू हे बोलत होते. त्या दिव्य स्वरूपात दर्शन दिल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या दोन्ही भावांना स्पर्श केला. श्रीपादांच्या अमृतमय दृष्टीने त्यांच्या भावांचे शारीरिक अपंगत्व दूर झाले. सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा निश्चल झाले. त्यांच्या मुखातून शब्दच फुटेनात. तेवढ्यात तिथे आजी राजमांबा आणि आजोबा बापनाचार्युलू तसेच व्यंकटप्पा श्रेष्ठी, त्यांची धर्मपत्नी व्यंकट सुब्बमांबा, नरसिंह वर्मा आणि त्यांची धर्मपत्नी अम्माजम्मा आले. श्रीपाद प्रभू सर्वांच्या बरोबर आनंदात थट्टा मस्करी करीत करीत बोलत होते. तेव्हा सुमती महाराणी म्हणाल्या, बाळ श्रीपाद, तू तुझ्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाईन असे म्हणाला होतास.
तू अजूनही व्यंकटप्पय्या श्रेष्ठी, वत्सवाई आणि मल्हादींच्या घराचे दुधाचे ऋण फेडले नाही. श्रीपादांचे अंतर्धान होणे. श्रीपाद प्रभू म्हणाले, आई तू म्हणतेस ते बरोबर आहे. या 3 वंशातील लोक जोपर्यंत मला विसरणार नाहीत तोपर्यंत मीही त्यांना विसरणार नाही. ते जरी मला विसरले तरी मी त्यांना माझी आठवण करून देईन. त्यांच्याकडून योग्य ती सेवा घडवून त्यांना वर प्रदान करेन. तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईन, परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही. तुझ्या माहेरची माणसे माझ्याशी वात्सल्यपूर्ण भावाने वागतात आणि मला आपला भाचा मानतात. मी हा संबंध स्वीकारून त्यांच्याबरोबर भाच्याला शोभेल असेच वर्तन करीन. तुझ्या माहेरच्या लोकांना माझ्याकडून आणखी काय हवे? एवढे बोलून श्रीपाद आपल्या वडिलांकडे वळून म्हणाले, तात, आपल्या घंडीकोट वंशात अनेक वर्षे वेद परंपरा चालू राहील. माझे दोन्ही बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन मोठे पंडित होतील आणि आपली वेद परंपरा चालवतील. घंडीकोट वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही. जोपर्यंत घंडीकोट वंशातील लोक मला विसरणार नाही तोपर्यंत मी त्यांना विसरणार नाही. श्रीधर शर्मा पुढील जन्मी समर्थ रामदास या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्माला येतील. नरसिंहवर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्र राज्य स्थापित करतील आणि श्री समर्थ रामदास त्यांचे समर्थ सद्गुरू होतील. अशा प्रकारे 2 परिवारातील म्हणजेच घंडीकोटा आणि वर्मा यांच्यातील धर्मोपदेशकाचे संबंध कायम राहतील. रामराज शर्मा श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील. श्रीधरांची परंपरा असलेल्या त्यांच्या शिष्याकडून पीठिकापुरातील माझ्या या अंगणात महासंस्थानाचे निर्माण होणार आहे. व्यंकटप्पय्या श्रेष्ठींबरोबर असलेले आपले ऋणानुबंध अधिक बळकट स्वरूपाचे होतील. एवढेच नव्हे तर त्यानंतर वत्सवाई कुटुंबातील लोक सुद्धा येतील असे श्रीपाद प्रभूंनी वचन दिले. तिथे सावित्र पन्नाचे पठन केले गेले. श्रीपाद प्रभू वेदांना आपले प्राणच मानित. वेदांचे पठन होत असताना सर्वांच्या समक्ष श्रीपाद प्रभू अंतर्धान झाले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 41 समाप्त.